मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या 3000 इंग्लिश वर्ड्स या सिरीज मध्ये। बघा, ज्या ठिकाणी आजचा आपला 13वा पार्ट आपण पाहतोय। बघा मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा। साइडला असणाऱ्या बेल आयकॉनवरती पण प्रेस करा आणि मागील व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता। बघा मित्रांनो, आजचा 601 नंबरचा शब्द तुमच्या समोर आहे निसर्ग, ज्याला आपण नेचर असं म्हणतो। बघा, निसर्ग इंग्लिश मध्ये काय म्हणतो, त्याला नेचर। बघा, पुढचा शब्द आहे पर्यावरण, ज्याला इंग्लिश मध्ये आपण एन्व्हायरमेंट असं म्हणतो। बघा, पर्यावरण इंग्लिश मध्ये काय म्हटलं जातं, त्याला एन्व्हायरमेंट। पुढे आहे बघा हवामान, ज्याला इंग्लिश मध्ये आपण क्लायमेट किंवा वेदर असं म्हणतो। हवामान इंग्लिश मध्ये काय म्हणतो, क्लायमेट किंवा वेदर। पुढे आहे तापमान, ज्याला इंग्लिश मध्ये आपण टेम्परेचर असं म्हणतो। बघा, तापमान इंग्लिश मध्ये काय म्हणतो, टेम्परेचर। पुढे आहे ऊर्जा, ज्याला इंग्लिश मध्ये आपण पॉवर किंवा एनर्जी असं म्हणतो। ऊर्जा इंग्लिश मध्ये काय म्हणतो, पॉवर किंवा एनर्जी। बघा, पुढचा शब्द आहे प्रदूषण, ज्याला इंग्लिश मध्ये आपण पोल्युशन असं म्हणतो। प्रदूषण इंग्लिश मध्ये काय म्हटलं जातं, पोल्युशन। पुढे आहे बघा संरक्षण, ज्याला इंग्लिश मध्ये आपण प्रोटेक्शन किंवा डिफेन्स असं म्हणतो। संरक्षण ज्याला इंग्लिश मध्ये काय म्हटलं जातं, प्रोटेक्शन किंवा डिफेन्स। पुढे बघा पुढचा शब्द आहे अभियान, ज्याला इंग्लिश मध्ये आपण कॅम्पेन किंवा मिशन असं म्हणतो। अभियान इंग्लिश मध्ये काय म्हटलं जातं, कॅम्पेन किंवा मिशन। पुढचा शब्द आहे बघा जंगल, ज्याला इंग्लिश मध्ये आपण फॉरेस्ट असं म्हणतो। जंगल इंग्लिश मध्ये काय म्हटलं जातं, फॉरेस्ट। पुढे आहे वन्यजीवन, ज्याला इंग्लिश मध्ये आपण वाईल्ड लाईफ असं म्हणतो। वन्यजीवन इंग्लिश मध्ये काय म्हणतो, वाईल्ड लाईफ। पुढे आहे वाघ, ज्याला इंग्लिश मध्ये आपण टायगर असं म्हणतो। वाघ काय म्हटलं जातं, टायगर। सिंह ज्याला लायन असं म्हटलं जातं, सिंह लायन। पुढे आहे हत्ती, ज्याला एलिफंट असं म्हणतो। हत्ती इंग्लिश मध्ये काय म्हणतो, एलिफंट। पुढे आहे बघा हरिण, ज्याला इंग्लिश मध्ये आपण डिअर असं म्हणतो। हरिण इंग्लिश मध्ये काय म्हणतो, त्याला डिअर। पुढे आहे ससा, ज्याला इंग्लिश मध्ये आपण रॅबिट असं म्हणतो। ससा इंग्लिश मध्ये काय म्हणतो, रॅबिट। पुढचा शब्द आहे बघा कोल्हा, ज्याला इंग्लिश मध्ये आपण फॉक्स असं म्हणतो। कोल्हा इंग्लिश मध्ये काय म्हणतो, फॉक्स। पुढे आहे अस्वल, ज्याला इंग्लिश मध्ये आपण बेअर असं म्हणतो। अस्वल इंग्लिश मध्ये काय म्हणतो, बेअर। पुढचा शब्द आहे बघा माकड, ज्याला इंग्लिश मध्ये आपण मंकी असं म्हणतो। माकड इंग्लिश मध्ये काय म्हणतो, मंकी। पुढचा शब्द आहे पोपट, ज्याला इंग्लिश मध्ये आपण पॅरट असं म्हणतो। पोपट इंग्लिश मध्ये काय म्हणतो, पॅरट। आहे कबूतर, ज्याला इंग्लिश मध्ये आपण पिजन असं म्हणतो। कबूतर म्हणजेच काय, पिजन। पुढे आहे चिमणी, ज्याला स्पॅरो असं म्हटलं जातं। चिमणी इंग्लिश मध्ये काय म्हणतो, स्पॅरो। पुढे आहे कावळा, ज्याला इंग्लिश मध्ये आपण क्रो असं म्हणतो। कावळा काय म्हटलं जातं, क्रो। पुढे आहे कोंबडी, ज्याला इंग्लिश मध्ये आपण हेन असं म्हणतो। कोंबडी इंग्लिश मध्ये आपण त्याला हेन असं म्हणतो। पुढे आहे शेतकरी, ज्याला इंग्लिश मध्ये आपण फार्मर असं म्हणतो। शेतकरी म्हणजेच काय, फार्मर। पुढे आहे नांगर, ज्याला इंग्लिश मध्ये आपण प्लाऊ किंवा टिलेज असं म्हणतो। बघा, नांगर इंग्लिश मध्ये काय म्हणतो, त्याला प्लाऊ किंवा टिलेज। पुढे आहे बी, ज्याला सीड असं म्हटलं जातं। बी म्हणजेच काय, सीड। पुढे आहे माती, ज्याला इंग्लिश मध्ये सॉइल किंवा अर्थ असं म्हणतो। माती इंग्लिश मध्ये काय म्हणतो, सॉइल किंवा अर्थ। पुढचा शब्द आहे बघा खत, ज्याला इंग्लिश मध्ये आपण फर्टिलायझर किंवा मॅन्युअर असं म्हणतो। बघा, खत म्हणजेच काय, फर्टिलायझर किंवा मॅन्युअर। पुढे आहे बघा पीक, ज्याला आपण क्रॉप किंवा हार्वेस्ट असं म्हणतो। पीक इंग्लिश मध्ये काय म्हणतो, क्रॉप किंवा हार्वेस्ट। पुढचा शब्द आहे धान्य, ज्याला ग्रेन किंवा सिरियल असं म्हटलं जातं। धान्य म्हणजेच काय, ग्रेन किंवा सिरियल। पुढचा शब्द आहे बाजार, ज्याला मार्केट असं म्हटलं जातं। बाजार म्हणजेच काय, मार्केट। पुढचा शब्द आहे दुकान, ज्याला शॉप किंवा स्टोअर असं म्हटलं जातं। दुकान म्हणजेच काय, शॉप किंवा स्टोअर। पुढे आहे ग्राहक, ज्याला आपण कस्टमर असं म्हणतो। ग्राहक म्हणजेच काय, कस्टमर। पुढचा शब्द आहे नमुना, म्हणजे सॅम्पल किंवा पॅटर्न। नमुना म्हणजेच काय, सॅम्पल किंवा पॅटर्न। पुढचा शब्द आहे गुणवत्ता, म्हणजेच क्वालिटी। गुणवत्ता म्हणजेच काय, क्वालिटी। पुढे आहे किंमत, म्हणजेच प्राइस। किंमत म्हणजेच काय, प्राइस। पुढचा शब्द आहे व्यापार, ज्याला आपण ट्रेड किंवा कॉमर्स असं म्हणतो। बघा, व्यापार म्हणजेच काय, ट्रेड किंवा कॉमर्स।
पुढचा शब्द आहे बघा निर्यात म्हणजेच एक्सपोर्ट. निर्यात म्हणजेच काय एक्सपोर्ट. पुढे आहे बघा आयात, ज्याला आपण इम्पोर्ट असं म्हणतो. आयात म्हणजेच काय इम्पोर्ट. पुढचा शब्द आहे सीमा शुल्क, ज्याला कस्टम ड्युटी असं म्हटलं जातं. बघा सीमा शुल्क म्हणजेच काय कस्टम ड्युटी. पुढचा शब्द आहे बँक, ज्याला बँकच म्हणतो आपण. बँक म्हणजे काय बँक. पुढे आहे खाते, ज्याला इंग्लिश मध्ये अकाउंट असं म्हटलं जातं. खाते म्हणजेच काय अकाउंट. पुढचा शब्द आहे कर्ज म्हणजेच लोन. कर्ज इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो त्याला लोन किंवा डेट. ठीक आहे. पुढचा शब्द आहे व्याज म्हणजे इंटरेस्ट. व्याज म्हणजेच काय इंटरेस्ट. पुढे आहे बघा हप्ता, ज्याला इन्स्टॉलमेंट असं म्हटलं जातं. हप्ता म्हणजेच काय इन्स्टॉलमेंट. पुढे बघा पुढचा शब्द आहे बचत म्हणजेच सेव्हिंग. बचत म्हणजेच काय सेव्हिंग. पुढे आहे बघा गुंतवणूक, ज्याला इन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जातं. गुंतवणूक ज्याला काय म्हटलं जातं इन्व्हेस्टमेंट. पुढे बघा पुढचा शब्द आहे विमा, ज्याला इन्शुरन्स असं म्हटलं जातं. विमा म्हणजेच काय इन्शुरन्स. पुढे आहे बघा अपघात, ज्याला ऍक्सिडेंट असं म्हटलं जातं. पुढचा शब्द काय आहे अपघात, ज्याला ऍक्सिडेंट असं म्हटलं जातं. पुढे आहे बघा नुकसान, ज्याला इंग्लिश मध्ये लॉस किंवा डॅमेज असं म्हटलं जातं. नुकसान ज्याला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो लॉस किंवा डॅमेज. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण आतापर्यंत 650 शब्द पाहिलेले आहेत. मित्रांनो 60 दिवसामध्ये ही सिरीज पूर्ण होत आहे. बघा मित्रांनो, अशाच प्रकारे आपण 3000 वर्ड सुद्धा तुमच्यासाठी घेऊन येतोय, ज्यामध्ये तुम्हाला मराठी क्रियापद दिसेल, त्याच्यानंतर त्याचा फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म इंग्लिशमध्ये कशा प्रकारे त्याचं वाचन करायचं, त्याचा अर्थ काय होतो हे तुम्हाला सविस्तरपणे त्या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. तर बघा मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा.